तोडले आणि त्याच्यामुळे गाड्या तिथं वळतात. आत्ता पण मला इथं यायचं होतं डॉक्टर कुलकर्णींच्या स्वस्तिक पॉलिक्लिनिकला, तर मी पुढं जाऊन तिकडनं वळून आलो. तसं जर झालं तर मग आमच्या पोलिसांनाही त्रास होत नाही, शिस्तही राहते. जर रॉंग साईडनं कोणी आलं की मग सगळी शिस्त बिघडून जाते. थोडंसं काल अशी एक चर्चा होताना काहींनी माझ्या असं लक्षात आणून दिलं की ह्या रॉंग गोष्टी करणाऱ्यांना दंड जास्त लावला पाहिजे. तशा पद्धतीनं लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये याची चर्चा झाली आणि तशी मागणी करण्यात आली की 5,000-1,000 रुपये दंड जर लावला तर मग लोकांना त्याचा बाबा एवढा मोठा फटका बसतो, आपण शिस्त पाळलीच पाहिजे, अशा प्रकारचे साधारण त्यांचा कल होतो. आणि म्हणून ते करता येईल का? पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला तशा पद्धतीनं दंड लावायला परवानगी द्या, पण त्याला कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण परवानगी लागते, नाहीतर मग तुम्ही असे परस्पर काही गोष्टी करू शकत नाही. म्हणून या चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत, परंतु मी पुढच्या महिन्यातच. आपण केंद्र सरकारला यासाठी शिफारिश करणार आहात का? एवढे मोठ्या प्रमाणात दंड करा, कारण म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण आपल्या नितीन गडकरी साहेबांची मानसिकता ती आहे. कारण गडकरी साहेबांना पूर्ण देशाचं नॅशनल हायवेचे मंत्री म्हणून काम बघावं लागतं आणि त्याच्यामध्ये बघा हे टोल आहेत, टोलमध्ये पावती फाडताना जाणारा वेळ, ट्रॅफिकचा होणारा मग गोंधळ किंवा गर्दी, हे सगळं टाळण्याकरता आम्ही बरेचसे टोल काढलेले आहेत. आत्ता पण तुम्हाला इकडच्या रोडला जे 2 टोल आहेत आणि तिकडं नगर रोडला आहे ते पण काढण्याच्या बद्दल तुम्हाला एक 15 दिवसात ते काढलेले सगळे दिसतील. अशा प्रकारे आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आणि काही काही ठिकाणी फ्लायओव्हर करता येतील का, इतर काय गोष्टी करता येतील. आम्हाला थोडंसं ह्याच्यातनं रिंग रोडचं काम गतीनं करायचं. आता त्याचे टेंडर जवळपास फायनल होऊन काही काहींना वर्क ऑर्डर पण मिळालेली आहे आणि त्या कामामध्ये कुठं अडथळा येऊन द्यायचा नाही. मेट्रोचं काम जलद गतीनं करायचं, राहिलेल्या कामाच्या मंजुऱ्या घेऊन त्यालाही गती द्यायची, जेणेकरून पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जर चांगली झाली तर लोक स्वतःचं वाहन घेऊन बाहेर पडण्याच्या ऐवजी त्या रेल्वेने गेले, मेट्रोने गेले तर आणखीन वाहतुकीची कोंडी कमी व्हायला मदत होते. उद्घाटन नाही, रिंग रोडच्या करता आम्हाला भूमिपूजन करायचं आहे. आता 15 तारखेला प्राईम मिनिस्टर स्वतः मुंबईमध्ये येतात काही कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्याच्या वेळेस आम्ही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही ठरवू आणि कधी त्याचं भूमिपूजन करायचं, तर त्या प्रकारे लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन करून घेऊ. कशाच्या? नाही, एका पॅचमध्ये आपण एकंदरीत 10 टप्पे केलेले आहेत. त्याच्यातला एका टप्प्याचं जो बोरवेला मुळशी मतदारसंघ आहे तिथल्या काही गावांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल कलेक्टरांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात 2 मत आणि एका ठिकाणी कुठेतरी सोमाणी म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इमारत बांधली आणि ग्राहकांनी तिथं फ्लॅट विकत घेतले. तर ते म्हणतात दादा ही बिल्डिंग अर्धी पाडतायत आणि अर्धी पाडून आमचं काय होणार, त्याच्याकरता जरा आम्हाला विशेष बाब काही करावी लागेल. पण तो राज्य सरकारचा अखत्यारीतला प्रश्न असल्यामुळं मी एक्झॅक्ट काय भार पडणार आहे, कारण त्या लोकांचा तसा काही दोष नाही, पण ते काढावीच लागते बिल्डिंग रस्त्याच्या मध्ये येते म्हणून. आणि आमची लोक काहीतरी तिथं म्हणतात जेवढं आम्ही पाडणार आहे तेवढेच पैसे देऊ, असं नाही चालणार. त्याच्यात व्यवहारी जे असेल ते करण्याच्या करता मी लक्ष घालीन. एअरपोर्ट तुम्ही एअरपोर्टसाठी एअरपोर्टच्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. काय होईल पुढे आता? एअरपोर्टच्या करता मध्ये मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, मुरलीधर मोहोळची इच्छा आहे, आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे
थोडंसं काय होतं, कुठलाही जर प्रकल्प करायचा की काहींनी म्हणायचं इथं घ्या, काहींनी म्हणायचं नाही पलीकडे घ्या. म्हणून मी मगाशी म्हणलं की आता सरकारमध्ये काम करत असताना 95 लोकांचा फायदा कशात होतो ते बघून निर्णय घेतले जातील. कारण ज्यांच्या जमिनी जातात ते विरोध करणारच, ते 4-5% राहणारच.